संतोष मामाच्या स्टेजवर आगमन, संतोष मामाच्या स्टेजवर आगमन झालेलं आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आम्ही चाललो आता सर्व रत्नागिरीला. हाय करा सर्वांनी. तर दाखवतो रत्नागिरीची यात्रेला चाललोय. आमच्याकडे पण यात्रा आहे, ती संध्याकाळी दाखवणार. आणि चलो 4 जण आहेत, दोघे चालले आहेत. 4 गाड्या आहेत. आणि जरा आवाज हा असेल कारण आमच्या मंदिरामध्ये 2-3 दिवस यात्रा होती, जागरण होती. त्याच्यामुळे जरा आवाज आणि डोले बिले सुटले असतील, चेहरा वगैरे इतका काही समजण्यात येत नाही. चाललो आता रत्नागिरीला. पावसाने तर धमाकून घातलेला, पण आज बघा. आणि मोबाईल म्हणजे आज बाहेर दिसतोय, मोबाईल दुसरा आहे. तर तू बघा असा रोड बघायचा असेल तर पावस रोडला या. पावस रोडला जाताना बाकी कुठेच मिळणार नाही असा रोड. एकदम वाकडी तिकडी काय म्हणतात बघा रोड. पावस रोडला या तुम्ही, असं नजारा मिळतील बघायला. अरे बघूया कुठे चालले ते, कुठे फिरत जातील. आणि वन साईड व्ह्यू बघा, भारी आला एकदम. ढग बघा, पाणी बघा किती भरलंय पावसामुळे. पाऊस खूप पडला, पण आज ऊन पडलंय. ऊन पण आले आज. ती बघा तिकडे खाडीच आहे म्हणजे तिकडे आहे वरती. आणि आम्ही शॉर्टकट आलो मध्ये पाऊस सोडून. आणि आंब्याच्या बागा आहेत. आता आमच्याकडे आंबे धरणार लवकरच. काय रे, आंबा सीझन लवकरच चालू होईल. आणि झाड बघा जुनं असेल खूप, बघून तरी वाटतंय. पावसला थांबलो आता पेट्रोल भरण्यासाठी. हा रायडर बघा आमच्या गावातला रायडर. आता आम्ही पोचलोय भाट्टे बीचवर. आणि पाणी मस्त खदूलच्या खदूल आहे पावसामध्ये. आणि मंदिर आहे. थांबा उतरून दाखवतो सर्व. प्रवेशद्वार इकडून आहे बघा. आणि आमचा रायडर येतोय दुसरा. आता आम्ही पाय वेगळे करणार आहे. आणि इकडे दाखवणार आहे नंतर मासे आणि कासव. गणपतीचं स्थान आहे इकडे. तर आपण घंटा वाजूया. कोण चावला? डोंगला चावला. कोण चावला? डोंगला चावला त्याला. नाही तर पाय वगैरे पडूया. हे बघा रक्त काढलं त्याच्या पायाला. आणि आता खाली दाखवतो कासव. हा कासव आणि टाक खाली. थोडा टाइम लागेल. कोणी पाण्यात टाकून मोबाईल पडेल. पुढे दिसेल असा कुठे नाही तिकडं हाय पुढे काय मी बोललो काय. इकडे राहिलाय डोंगरात. तिकडे थार आलंय बघा लालवाली. आणि इकडे शूट चाललाय. पाणी एकदम खदूल. आणि इकडे बघा पाणी. पाऊस खूप पडलाय. मासे बघा, कासव पण खूप आहेत. ते बघा तिकडून जातो. थांबा, माशांना खाणं टाकू नये. हे मासा खातं वाटतं कासव.
कुठं आहे याच्यात कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही मला. कुठं आहे तरी कासव. माशांना खातो का काय माहिती. हे बघ कासव किती आहेत. तिकडे मासे पण आहेत मोठे मोठे मोठे. आता आम्ही निघालो पुढे. आम्ही इकडून निघालोय पुढे. ए करण कुठे करण माहिती आहे ना चल पुढे बघते. चल पुढे कर. चलो जरा ब्रिज आहे इथे. नाव बघा मोठ्या. कॉलेज आहे आणि आम्ही इकडे गाड्या लावल्यात आणि आता आम्ही चाललो. हा दिसतोयस तू. आमच्या भावाच्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलला खाली कुठे जातात काय माहिती. कुठे जातो रे. फिरायला आलोय असंच. काय बघा कशी केलंय होंडाला. साऊंड आहे का साऊंड. होंडा होंडा गेली ती. इकडे जरा हे आहे ना गर्दी रत्नागिरीमध्ये. त्याच्यामध्ये सावकाश गेली. आधी आम्हाला भेटली होती पाठी व्हिडिओ करायला मिळाली नाही. सरसरत गेली. गन्ना रत्नागिरी बस स्थानक बघा. हे खास मुंबईवरून आलेत यात्रेसाठी आमच्याकडे वाडीत. आणि इकडे बघा आलोय आता आम्ही. गर्दी आहे खूप. बाय कैसा दिया. हे मंदिर आहे. भजन चालू आहे भजन. मार्केटमध्ये यात्रा आहे काय. रात्री हे असते ना मोठी. आम्ही पहिल्यांदाच आलो सर्व. इकडे उशी घेत आहेत बघा. आरामी आहेत. इकडे उशी घ्यायला थांबलो आम्ही आणि मुंबईकर उशी घेत आहेत मुंबईला घेऊन जाण्यासाठी. कमी जास्त करतायत. हे हवा काढून हवा ही बघा घेतलंय त्यांनी 2. चला पुढे चला. आम्ही आणि ते तिकडे आहेत अजून. काय करतात काय माहिती. ऊन कसलं लागते आता. जोरात लागते आज इकडे. काय घेतो हे बघा. इथे आहेत आणि बाकीचे तिकडे आहेत आणि आम्ही मध्येच आहोत अजून. चल पलीकडे चल. आम्ही रुमाल घेतलेत आणि ह्याने घेतला आहे शुभमनी. सकाळ सूर्य 2 रुमाल घेतलेत सेम टू सेम. तोंड बघा एकदम पाणी. इथली बोरं घेतलेली आम्ही 2 पॅकेट. तर आम्ही खेळायला जायचो खो खो वगैरे तेव्हा घ्यायचो असे. 10 रुपयात किती भेटायची काय. आता 10 रुपयात आम्ही घेतली बघा. 20 रुपयाची आहे ती. आणि चाललोय आता. आम्ही आलोय उसाचा रस खायला.
20 रुपये धंदा टाकणार आहे आता हा. 20 रुपये अजून एक आणलेलं आहे. पियाला या उसाचा रस पियाला ये रस पियाला मन परत रस पियाला ये म्हणलं माय त्या आपण हातलीवर बसत होतो रस पेत होतो तू पाणीपुरी खात. ते फुलं घेतलेले आहेत. गरीबाची चेष्टा करता तुम्ही काय रे गरीबाची चेष्टा करता. चोपडी आहे चोपडी असं तर यांच्याकडे चोपडी आहे 500च्या नोटाची एवढी 500च्या नोटाची चोपडी आहे म्हणतो. फुलं उद्या लागणार बोलू. आय लव्ह रत्नागिरी. मस्त सावलीत आलोय. पाणी पितो आणि कुर्ल्या पकडायला नेतोय. कुठं नेतो काय माहिती. कुर्ल्याकडे जायचं आहे. आम्ही रात्री ब्लॉग वेगळा टाकणार आहे. ह्याच्यात ऍड स्कॉडा लावलेले आहेत आमच्या. आता कुठे जायचंय रे. आता जाणार आम्ही थिबा पॅलेस आणि नंतर ती तुटलेली बोट बघायला. हे खाय ती तुटलेली बोट आहे बघा इकडे. आणि चालवतो आपली काळी भाव. आणि अल्टो बघा छोटा बच्चा हजीर. रायडर लोक बघा सर्व रायडर आहेत. थिबा पॅलेसला आलोय. आतमध्ये कॅमेरा चालत नाही वाटतं. व्हिडिओ असं काहीतरी ऐकलं होतं. हो बघितलं आलो होतो मी. तर आम्ही आलो थिबा पॅलेस. तर कॅमेरा आतमध्ये चालतो काय बघूया. तर दाखवेन आतमध्ये नाहीतर नाही दाखवणार. पार्किंग करतो आणि जातो. पॅलेस बघा. येऊन पहिले बाहेरच बसलोय. ऊन लागते जोरात ऊन. काय चाललंय हे पियोय काढतायत. झोपून एकदम काढत होते ते काका. आणि नंतर रिॲक्शन त्यांनीच दाखवलं आणि मला फोटोग्राफर बघ झोपून वगैरे काढत होते. आणि मला झोपून काढत होतं रानात त्या फोटोग्राफर. आणि डॉगेश भाई बघा सर्व आहेत इथे. पब्लिक आहे पब्लिक. भाऊ काहीतरी बघतोय. नाही कोणाला फोटोग्राफीची गरज असेल तर माझ्याकडे इंटरेस्टिंग एक कॉमेडियन फोटोग्राफर आहे. कुठं तुम्हाला एंटरटेनमेंट करेल कुठं आहे. आणि सर तुम्हाला दाखवतो लांबूनच. जवळ जाऊ शकत नाही कारण तो आमच्या ओळखीचा नाही आहे. तुझ्याकडे तो खांद्यावरती अरे माझ्यात नाही येणार. चलो. आणि ह्यांचा घण विषय चालू असतो. म्हणजे ह्यांचा दोघं असले ना दररोज पोरींचाच विषय चालू असतो. बाकी कुठला विषय चालूच नाही यांचा. चॉकलेट बॉय आहेत ते. हा व्हाईट शर्टवाला आहे ना एक नंबरचा चमडी मित्र आहे. मेऱ्या ह्याच्यात पडलो होतो. पाय गेला होता ह्याच्यात. हे माझी मैत्रीण टोपीवाली हे आहे. तिला मी सांगितलं आहे की बंदूक खिशात ठेवला नाही. तो पाहिजे फोटो नाही चालणार आतमध्ये. व्हिडिओ तरी पण बघूया. तर आता आम्ही आलोय आतून आणि ही ते तोफ आहे. आणि आम्ही बाहेरून आतून आलोय. आणि आपल्याला म्हणजे जे आपण पाहिलं आम्ही पाहिले ते गौरव आता सांगणार आपल्याला काय काय पाहिलं ते. दाखवली ओ भाई. आणि ह्याची फॅशन बघा. सांग माहिती दे काय काय बघितलं. फोटोशूट करतो नंतर तुम्हाला प्रॉपर माझा इंटरव्ह्यू देणार. काय काय बघितलं गौरव आता काय बघितलं ते माहिती देतोय. तर त्याला इथे बसूया आणि माहिती घेऊया. ऊन आहे असा बस इथं. ऊन खूप लागतंय. कुठं बसतोयस. आता इथे बसतोय आणि त्याचा आपण इंटरव्ह्यू घेऊया काय काय बघितलं त्यांनी. तर सांग. आम्ही आतमध्ये गेलो. महाराजांची सुंदर मूर्ती म्हणजे फ्रेम बनवलेली आहे. तुम्ही येऊन कधी पण बघू शकता. आणि आतमध्ये जाण्याची फक्त तिकीट 10 रुपये होते ना रे. होय एकदम कमीत कमी शुल्क आहे आतमध्ये जायचा. आणि आतमध्ये एकदम बघाल तर एकदम थंड असं वातावरण आहे. असं इकडं आल्यावर ते एकदम माइंड फ्रेश होतो.
आणि आतमध्ये 10व्या शतकापासूनच्या चांगल्या चांगल्या एवढ्या मूर्त्या दगड 5व्या 6व्या आणि 10व्या शतकातल्या एवढ्या चांगल्या मूर्त्या बनवलेल्या आहेत ना, अतिशय सुंदर आहेत तिकडच्या मूर्त्या. तुम्ही एकदा येऊन पहा इकडं मस्त. तुला आवडल्या काय? मला तर आवडलेल्या आहेत म्हणून आमचा राज ब्लॉगर माझा इंटरव्ह्यू घेत आहे. अजून एक असंच एक खाली थिबा पॉईंट. आणि आमचा शुभम सांगतोय तिकडे एक खाली आहे थिबा पॉईंट. तिकडे आम्ही आता थोड्या वेळात जाणार आहे. लाल बहादूर शास्त्री आठवले इथं. इथे लाल बहादूर शास्त्री आलेले आपल्या पत्नीला घेऊन, धर्मपत्नीला. आणि तिकडे बघा, आणि तिकडे बघा. आणि इकडे आम्ही आता बसतोय. तिकडे त्यांची सर्व प्रजा बसायची. आणि आपले थिबा राजा काय, राजाचं नाव काय? तिथे एक जुन्या काळातली तोफ आहे आणि तोफाने शत्रूला मारायचे. शत्रूलाच मारायचे काय? राजा इथे सांगितलं काय, ते राणीला घेऊन आलेला. ओळी हॉटेल होता बोलला. आणि या पॉइंटच्या मागे एवढा सुंदर परिसर आहे ना, तुम्ही खरंच एकदा येऊन बघा, तुम्हाला चांगलं वाटेल. तिकीट काय सांगितलं मी आज, राजांचा होय इतकी सुंदर आहे ना, तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच आवडेल. ब्लॉग मध्ये टाकू नका अशा वस्तू. चाललोय तो एक खाली छोटासा एक थिबा पॉईंट आहे, तिकडे चाललोय. हा थिबा पॅलेस आणि अजून एक ह्याचाच दुसरा भाव तिकडे आहे. म्हणजे पॉईंट थिबा पॉईंट आहे, तो पण अतिशय सुंदर आहे. त्याचा पण आम्ही चांगला परिचय देऊ तुम्हाला. असंच चालू राहू द्या आमचा राज. तर आम्हाला इथे मायकल जॅक्सन मिळालेत. हे बघा, मायकल जॅक्सन आहे, त्याच्यानंतर शूट करतायत. आणि आम्ही आता निघालो. इकडे या, ह्याच्यात ह्या करूया काय, गार्डन मध्ये या. अच्छा हा पॉईंट आहे का तू? यस. महाराजांचा पुतळा हा नसेल तो अजून एक मोठा आहे. फेमस पैसे संपवतात आई गडपवार. काय करताय? आतमध्ये आलो आम्ही. आणि गाडी बघा, थांबव काय, थांबा आता. आणि आता गाडीवरती बसलोय, 4 व्हीलर वरती. घर 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 तू तो चल. तर आम्ही आता चाललोय वरती. सूचना वाचा. इकडे आमची चप्पल काढतो, पायदान, जातो वरती. थांबरे, चालतं वरती जाया. ही खाली पण आहे. नाही. तर आम्ही आता वरती चाललोय. आणि आता वैताग गेलोय उन्हातून. ऊन खूप आहे. एक वरती आलो. इकडून हे बघा. आणि जलपरी तिकडं आहे ती पण खाली. हे मगाशी आपण तिथनं आलेलो ना, त्या ब्रिजवर ना. आम्ही तिकडून आलो मगाशी. आणि आता इथे फोटो काढतायत. पेंग्विन फोटो काढतायत. आपण जाऊया वरती. चला मी आता चलो. हां, तुम्ही बोलाल तसे इकडून पकडून पाणी आहे सणामध्ये. आणि तिकडे डोंगर बघा. आणि तर वरती आलोय. गोल फिरून दाखवतो तुम्हाला. इथे पण तिकीट घेतली. ट्रेन बघा, ट्रेन लहान मुलांसाठी आहे. आम्हाला घेतलं काय माहिती. हे ट्रेन मध्ये बसायचं काय, बसवतील का ट्रेन मध्ये? कुठे बसवतात.
आता परत आपल्याला हा देतोय, सांगतोय सर्व माहिती. आता सांग. आता आम्ही आलेलो आहे तो सेकंड थिबा पॅलेस. इकडे महाराजांची मोठी पॅलेस ना मला पॉइंट मग काहीच पॅलेस वगैरे. इकडे महाराजांची मोठी मूर्ती आहे, ती तुम्हाला आम्ही दाखवू. अजून त्याची एक भाग येईल दाखवू आहे. आणि इकडे पण भारी आहे, एकदम थंड शांत वातावरण आहे. इकडून सर्व हा व्ह्यू दिसतो आपला समुद्र. रत्नागिरी. ते समोरची बिल्डिंग आहे ती गोगटे कॉलेज आहे. खयची? हां 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 हो हो ते बघा तिकडे गोगटे कॉलेज. ते काय बोलतोय लहान मुलांसाठी पण चांगलं उत्तम म्हणजे हे आहे. गार्डन स्विमिंग पण आहे. तिकडे लहान मुलांसाठी छोटं स्विमिंग पूल दिलं आहे. इकडं झुकझुक गाडी, आगीन गाडी आहे. दुरांच्या रेषा जाऊया. आणि पाळणा पण दिलेला आहे. तिकडं मस्त खेळण्यासारखी जागा आहे. म्हणजे आपण तिकडे जाऊन बसूया नंतर गार्डनमध्ये. त्या गार्डनमध्ये जायची इच्छा आहे रातची. मी घेऊन जाणार आहे त्याला तिकडे. जाऊया. आणि इकडे बघा ह्यांचं फोटोशूट. रुमाल पडला हवेने. एकटाच वरती राहिला आणि आम्ही सर्व आलो खाली. आणि म्हणतो खाली गेलात काय? सर्व दाखवायचं भाई. तर आम्ही आता जरा फिरतो इकडे. कापूस मिळतो वाटतं इथे. कापूस बघायचं. तोंड बघा कसं झालंय. मला त्या ट्रेन मध्ये बसायचं. रत्नागिरी परिषद रत्नागिरी. विचार ना ट्रेन मध्ये बसायचं रे. जा बस जा. बसायचं आहे ना फक्त. जा बस जा. 30 रुपये. जा बस. पप्पाने घेऊन येतो तिकडून. हे काय म्हणतात त्यांना? हे काय म्हणतात? हे काय म्हणतात त्यांना? काय म्हणतात ता? सांडलंच मी. सांडू नको. वरची खाती तू बरं. कॅरेमेल चॉकलेट. कॅरेमेल पॉपकॉर्न. काय चाललंय तिकडं? एकटाच नाही. इकडे तो फोटो काढ राहिलाय वरती. आणि आम्ही आता इथं जाणार गार्डन. ये चप्पल घालून खा. ये पॉपकॉर्न खातो. हो बघा सौर पॅनल आहे वरती. ह्याच्यावरती पाकळ्यांच्या. हे चप्पल चालतात काय? इकडे आलोय खाली. आणि म्हणजे कचरा टाकण्यासाठी आहे वाटतं कुंडी. हे हा बघ दुसरा रुमाल. हां बघूया. चल घर दाखवते कुठचं. हिता इथं ना असं लांब बघितलं मी. बरोबर. एकटा इकडून बघा पूर्ण खाडी दिसते. आणि तिकडं मेन समुद्र तिकडे आहे. जीवला का जीवाचा. संतोष नाच नाच नाच. खाली तर पडशील. संतोष मामा या. संतोष मामाच्या स्टेजवर आगमन. संतोष मामाच्या स्टेजवर आगमन झालेलं आहे. ही तर आम्याची टी शर्ट आहे. बोल काय तू बोल. 750ची टी शर्ट मी ठेवली. तू ठेवलीस. माझी झाली. मला भेटली. माझी झाली. तर ते कुठे गेले काय माहिती. आम्ही तिकडे. तो आमचा मामा आहे. ज्याला टी शर्ट देऊ शकत नाही. मामा टी शर्ट घेतली तुझी. तर हे इकडे आहेत. काय आहे खाली जाय होतं ना खाली. हां कृपया. अरे मेन इकडे. आम्ही इकडे लास्टला आलो बघा. आधी फिरत होतो. हे पाऊस पडला. एक नंबर. ब्युटिफुल शकता तुम्ही. महाराजांच्या म्हणजे कशा काळात काय कसं काय केलं ते आहे सर्व. पेटीमध्ये लपले होते महाराज गेले होते ते पण आहे. असं केलं सर्व. आणि हे बघा कमेंट करा हे काय आहे ते. छावा पिक्चरचं आहे. आणि हे सर्व आमचे मावले आहेत. हे सर्व मावले आहेत महाराजांचे. आता आम्ही घरी निघालो आहे. आणि
घरी जाताना काय दाखवत नाही. जर काय दाखवण्यासारखं असलं तर दाखवतो. आता आम्ही चालू आहे घरी. बाय बाय. तर काय मला त्यातूनच काय दाखवण्यासारखं वाटलं तर दाखवीन नक्कीच.